पावसाळी परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी मुंबई पालिकेमध्ये आज विशेष सभेचं आयोजन करण्यात आलंय। महापालिकेमध्ये विशेष सभा घेत नसल्यानं महापौर आणि किशोरी पेडणेकर यांच्यामध्ये वाद झालेला होता। तर मुंबईत पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये 4 मुंबईकरांचा मृत्यू झाला आहे। या पार्श्वभूमीवर खबरदारी आणि उपाययोजना यावर बैठकीत चर्चा होणार आहे। विशेष बैठकीमध्ये केवळ गटनेत्यांनी बोलावं किंवा सदस्यांनी ठराविक तास बोलावं अशी सत्ताधाऱ्यांची सूचना आहे। त्यावर शिवसेनेनं हरकत घेतली आहे। प्रत्येक वॉर्डातली ही समस्या आहे, सर्वांना आपलं मत मांडू द्यावं अशी मागणी महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांनी केली आहे। प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत, सविस्तर तपशील देतील। शिल्पा, विक्रांत, आपण जर पाहिलं तर मुंबई शहरात पावसाळा उशिरा सुरू झाला, मात्र महापालिकेमध्ये एकदाही महासभेचं जे विशेष सभेचं आयोजन आहे ते करण्यात आलं नव्हतं। अनेक वेळा विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर जे आहेत त्यांनी वारंवार या विशेष महासभेचं आयोजन करावं असं विनंती देखील महापौरांना केली होती। त्याचबरोबर मनसेचे गटनेते जे यशवंत किल्लेदार आहेत त्यांनी देखील पत्राद्वारे मागणी केली होती, मात्र ही जी विशेष सभा होती ती झालीच नाही। आणि त्यानंतर मुंबई महानगरपालिकेत असेल, मुंबई शहरात असतील, आपल्याला महापौर आणि विरोधी पक्षनेते यांच्यातला वाद रंगलेला पाहायला मिळाला। आणि त्यानंतर आता मुंबई महानगरपालिकेच्या महापौर रितू तावडे जे आहेत त्यांनी आजची ही विशेष महासभा बैठक बोलवण्यात आलेली आहे आणि यामध्ये फक्त गटनेते आणि सदस्यांनी बोलावं असं देखील त्यांनी म्हटलंय। मात्र यावर देखील किशोरी पेडणेकर यांनी हरकत नोंदवत मुंबई शहरातल्या प्रत्येक वॉर्ड मधील वेगवेगळ्या समस्या आहेत, प्रत्येक नगरसेवकाला बोलू द्या असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। थोड्याच वेळात या विशेष महासभेला सुरुवात होईल, मात्र या पावसाळ्यामध्ये ज्या समस्या घडलेल्या आहेत त्यावर खास करून चर्चा होणार आहे। आपण जर पाहिलं तर पावसाळ्याला सुरुवात झाली, समस्यांवर चर्चा होईल आणि त्यासाठी उपाययोजनांबाबत काय चर्चा होते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्याकडे लक्ष असू द्या। तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।